नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण द्वितीय सत्र परीक्षा 2024 इयत्ता 9वीतील भूमिती गणित 2 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी असणार आहे। वेळ 2 तास। मराठी माध्यम असणार आहे। यामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत 40 गुणांसाठी। तर आपण प्रश्नपत्रिका पाहूया। प्रश्न क्रमांक पहिला, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत। त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहायचे आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक उत्तरात लिहायचा आहे। 4 प्रश्न दिलेले आहेत। यामध्ये परीक्षेत उत्तर लिहिताना फक्त ऑप्शन लिहायचा आहे 1-1 मार्कासाठी। 4चे 4 प्रश्न विद्यार्थ्यांनी वाचायचे आहेत। प्रश्न क्रमांक पहिला बी, पुढील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी आहेत। 1-1 मार्कासाठी 4 प्रश्न दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 2 ए, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत। 4 मार्कांसाठी 1-1 कृती 2 मार्कांसाठी असणार आहे। तीन कृती दिलेली आहेत, 3 पैकी 2 सोडवायच्या आहेत कृती। बॉक्स करून कृती दाखवलेल्या आहेत। 4 बॉक्ससाठी अर्धा मार्क 2 मार्कांसाठी असणार आहेत। परीक्षेत पूर्णपणे कृती लिहायची आहे। पुढील प्रश्न बी, पुढीलपैकी कोणतेही प्रश्न 4 सोडवायचे आहेत। 5 दिलेले आहेत। 8 मार्कांसाठी 4 सोडवायचे आहेत, 2-2, 1 ऑरसाठी आहे। तसेच आता आपण पुढील प्रश्न क्रमांक 3 पाहूया। त्यामधील अ किंवा ए, पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे 3 मार्कांसाठी। यामध्ये 2 कृती दिलेल्या आहेत। 6 बॉक्स आहेत अर्धा मार्कांसाठी, एकूण 3 मार्क। परीक्षेत पूर्णपणे कृती लिहायची आहे, प्रश्न लिहायचे नाहीत, फक्त प्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहायचा आहे। पुढील प्रश्न क्रमांक 3 बी, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 6 मार्कांसाठी आहेत। येथे 4 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत 3-3 मार्कांसाठी। या 4 पैकी परीक्षेला नक्कीच 2 तरी प्रश्न येणार आहेत, कारण का IMP प्रश्न आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 4, कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 8 मार्कांसाठी। एक प्रश्न 4 मार्कांसाठी आकडा त्यातला आणि दुसराही 4, असे एकूण 8 मार्कांसाठी आहेत। येथे 3 प्रश्न दिलेले आहेत, 3 पैकी 2 सोडवायचे आहेत। आणि शेवटचा प्रश्न आपण आता पाहूया। प्रश्न क्रमांक 5 असणार आहे, तो 3 मार्कांसाठी असणार आहे। प्रश्न क्रमांक 5 मध्ये एकच सोडवायचा आहे 3 मार्कांसाठी। येथे 2 प्रश्न दिलेले आहेत। असा एकूण 40 मार्कांचा पेपर असणार आहे। याचप्रमाणे बीजगणितचं पण स्ट्रक्चर असणार आहे। एकूण प्रश्न 40 असतात, त्यामध्येही 5 प्रश्न असतात। जर तुम्हाला यापैकी एखादा प्रश्न सोडवता नाही आला तर यामध्ये व्हिडिओच्या शेवटी मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावर मेसेज करून प्रॉब्लेम क्रमांक टाकायचा आहे, तुम्हाला उत्तर सोडवून मिळेल। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा।